इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती। या दुर्घटनेमध्ये अख्खं गाव जवळपास ढिगाऱ्याखाली गेलं होतं। या दरडग्रस्तांचं पुनर्वसन तातडीने करण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले। सिडकोच्या अधिपत्याखाली कामगारांना देखील सुरुवात होऊन अवघ्या 3 महिन्यांमध्ये 50% प्रकल्प पूर्ण करण्यात आला। या संदर्भात सिडकोचे कार्यकारी अभियंता BS पाटील आणि शिर्के कंपनीचे व्यवस्थापक उत्तम नागटिळक यांच्याशी बातचीत केलेली आहे। आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी येथे दरड दुर्घटना होऊन जी घरं जमीनदोस्त झाली होती आणि काही जीव सुद्धा गेले होते, या सर्वांचं पुनर्वसन करण्याचा संकल्प महाराष्ट्र सरकारने सोडला आणि त्यानुसार सिडकोच्या अधिपत्याखाली पुनर्वसनाचं काम देखील युद्ध पातळीवरती सुरू आहे। सध्या आपण दृश्यातनं पाहू शकताय, इर्शाळवाडी गड जिथे ही दुर्घटना झाली तिथून हाकेच्या अंतरावर जवळपास 6.5 एकर इतकी जागा शासनाने संपादित केलेली आहे आणि या जागेवरती 44 घरं उभारण्यात येणार आहेत। त्यापैकी 50% घरं म्हणजे 22 घरं आत्ता अवघ्या 3 महिन्यामध्ये सिडकोच्या अधिपत्याखाली शिर्के कन्स्ट्रक्शन ग्रुप या कंपनीकडनं साकारण्यात आलेली आहे। एका लाभार्थ्याला साधारणतः यामध्ये 3 गुंठ्याची जागा आरक्षित करण्यात आली। त्याचबरोबर 603 स्क्वेअर फुटाचं हे एक घर आहे। आपण दृश्यांमधनं पाहू शकताय, अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने हे घर शिर्के कन्स्ट्रक्शन ग्रुपनी साकारलेलं आहे, ज्याच्यामध्ये एक हॉल, किचन, बेडरूम आणि त्याचबरोबर टॉयलेट बाथरूमची सुविधा देखील देण्यात आलेली आहे। केवळ एवढ्यावरतीच हे पुनर्वसन थांबणार नाही आहे, तर याच प्रिमाइसेसमध्ये अंगणवाडी, दवाखाना आणि त्याचबरोबर समुपदेशन केंद्र देखील या ठिकाणी साकारण्यात येणार आहे। इथे जे राहणारे लाभार्थी आहेत त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा की या घरांचं संरक्षण व्हावं यासाठी चारही बाजूनी संरक्षण भिंत अधिकचा खर्च करून उभी करण्यात आली आहे। कॅमेरामन सुमित भागवतसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।